बाळांनो, व्हेरी व्हेरी वॉर्म वेलकम. आजपासून आपल्याला एक नवीन चॅप्टरचा स्टडी करायचा आहे आणि तो चॅप्टर आहे आपल्या सिलेबसमधला चॅप्टर नंबर 10, ज्याचं नाव आहे ॲनिमल टिश्यू. ॲनिमल टिश्यू जो आहे बाळांनो, हा आपल्या सिलेबसमधला इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. इंटरेस्टिंग चॅप्टर आहे, इजी चॅप्टर आहे आणि हा आपल्या बायोलॉजीचा एक बेसिक चॅप्टर म्हणून सुद्धा ओळखला जातो. जे की आपल्या बायोलॉजीचे काही बेसिक चॅप्टर असतील त्यातला हा एक आणखीन बेसिक एक चॅप्टर आहे, ज्याची माहिती आपल्याला असणे आवश्यकच आहे. तर या चॅप्टरमध्ये आपण काय शिकणार आहे बाळांनो? नावातच आहे या चॅप्टरच्या ॲनिमल टिश्यू. आपल्याला कशाचा स्टडी करायचा? आपल्याला टिश्यूजचा स्टडी करायचा. आपल्या बॉडीमध्ये जे काही डिफरंट टाईपचे टिश्यूज प्रेझेंट आहेत, त्या डिफरंट टाईपच्या टिश्यूजचा आपल्याला स्टडी करायचा आहे. तर आता वन बाय वन करून आपण हे सगळं काही समजून घेऊ. सगळ्यात आधी तर काही आपल्याला बेसिक क्वेश्चन्स विचारलेले आहेत, तर ते आपण बघू. काय विचारलेलं आहे बघा. सगळ्यात आधी कॅन यू रिकॉल म्हणून असा एक सेक्शन आहे आणि त्याच्यामध्ये विचारलेलं आपल्याला आपल्या प्रिव्हियस नॉलेजवरती हा सगळा सेक्शन आहे. तर बघा, तुम्हाला आठवते का व्हॉट इज टिश्यू? टिश्यू म्हणजे काय सांगा. त्याचबरोबर व्हेअर इज स्क्वेमस एपिथेलियल टिश्यू लोकेटेड, हा सेकंड क्वेश्चन आहे. त्यानंतर इनलिस्ट फंक्शन ऑफ बोन्स. आता हे सगळं काही तुमच्या प्रिव्हियस नॉलेजवर आहे. 9-10th मध्ये हे तुमचं झालेलंच आहे, तर तुम्हाला परत आठवते का बघा. नाहीतर मग या सगळ्या जे प्रश्न विचारलेले आहेत त्याचे आन्सर आपल्याला भेटणारच आहे. आपण जसं शिकणार हे सगळे आन्सर तुम्हाला येतीलच. आता आणखीन एक विचारलं, डू यू नो? तुम्हाला माहिती आहे का? बघा, हा एक आणखीन सेक्शन आहे. इंटरेस्टिंग सेक्शन असतं बाळांनो, सोडू नका. याच्याकडे लक्ष देत जा. बघा काय विचारलेलं आहे. नंबर ऑफ सेल्स इन ह्युमन बॉडी. किती असतात सेल्स ह्युमन बॉडीमध्ये? तर असं तर काही आपण मोजू शकत नाही त्याला. जर आपण तसं पाहिलं तर वेगळ्या बुकमध्ये किंवा इंटरनेटवर तुम्हाला माहिती आहे 100 बिलियन सेल्स आपल्या एका हेल्दी ह्युमन पर्सनमध्ये प्रेझेंट असतात. तर ते फारसं काही इम्पॉर्टंट नाही आहे, बट जस्ट एक तुम्हाला जनरल नॉलेज म्हणून एक तुम्हाला इंटरेस्ट आला पाहिजे म्हणून तो एक क्वेश्चन्स आहे. तर आता आपण सुरुवात करू. सगळ्यात आधी म्हणजे आपण समजून घेऊ की आपण टिश्यू कशाला म्हणतो. तर बघा बाळांनो, हा जो वर्ड आलेला आहे सगळ्यात आधी तुम्हाला याचा मिनिंग सांगतो मी काय. टिश्यू हा एक फ्रेंच वर्ड आहे, ठीक आहे. हा फ्रेंच भाषेतला वर्ड आहे. जनरली आपण ऐकतो की हे लॅटिन किंवा ग्रीक भाषेतले वर्ड असतात, पण टिश्यूचं तसं नाही. टिश्यू हा फ्रेंच भाषेतला वर्ड आहे. तर आता आपण टिश्यू कशाला म्हणायचं, याची काय डेफिनेशन आहे? टिश्यू तर बरंच ऐकतो आपण, आपल्या बॉडीमध्ये वेगळे टिश्यू प्रेझेंट असतात. आपण असं पण चर्चा करत असतो, पण टिश्यू म्हणजे काय, कशाला म्हणायचं टिश्यू? तर टिश्यूची डेफिनेशन बघू आपण काय आहे आपल्या बुकमध्ये दिलेली. तर काय डेफिनेशन आहे टिश्यूची दिलेली? टिश्यू म्हणजे काय? अ ग्रुप ऑफ सेल्स हॅव्हिंग अ सेम एम्ब्रियॉनिक ओरिजिन, स्ट्रक्चर अँड फंक्शन. कशाला म्हणणार आपण टिश्यू? तर टिश्यू म्हणजे काय की सेलचा ग्रुप, सेलचा गुच्छा, आणि अशा सेल्स ज्या एकसारख्या दिसतात, एकसारख्या फंक्शन करतात, अशा सेलच्या गुच्छाला, अशा सेलच्या ग्रुपला टिश्यू म्हणून ओळखल्या जाते. लक्षात आलं का? टिश्यू म्हणजे काय की सेलचा ग्रुप. जसं की आता फॉर एक्झाम्पल इथे मी काही सेल काढतो, ठीक आहे. तर ह्या आहेत सेल्स. आता ह्या ज्या सेल्स आहेत ह्या एकसारख्याच दिसतात, एकसारख्याच फंक्शन करतात आणि एकसारख्याच ओरिजिनच्या असल्या, म्हणजे एकसारख्याच म्हणजे कुठून तरी याचा ओरिजिन एकच असला तर अशा या सेलच्या ग्रुपला आपण काय म्हणणार? टिश्यू म्हणणार. म्हणजे हा काय झाला? हा जो गुच्छा झाला हा सेलचा, हा जो ग्रुप आहे सेलचा, याला आपण टिश्यू असं म्हणत असतो, ठीक आहे. तर टिश्यूची हे बिलकुल सिंपल डेफिनेशन आहे. तर जसं सेलची एक डेफिनेशन आहे जी आपण कधी विसरत नाही, आपल्या लक्षात असते. स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ बॉडी इज कॉल्ड सेल. तसं टिश्यूचं पण सुद्धा लक्षात ठेवा. टिश्यू म्हणजे काय की ग्रुप ऑफ सेल्स हॅव्हिंग सिमिलर ओरिजिन, स्ट्रक्चर अँड फंक्शन, ठीक आहे. तर हे आहे टिश्यूची डेफिनेशन. तर इथपर्यंतच आपण आता शिकलो. त्यानंतर आता बघा आपण तर टिश्यू काय आहे तर हे तर आपण समजून घेतलं की खूप साऱ्या सेल, एकसारख्या दिसणाऱ्या सेल, एकसारखं काम करणाऱ्या सेल एकत्र येतात आणि मग त्यांच्यापासून टिश्यू फॉर्म होतात. आणि मग असे खूप सारखे एकत्र दिसणारे टिश्यू, एकसारखे काम करणारे टिश्यू एकत्र येतात आणि मग त्या टिश्यूच्या एकत्र येण्यामुळे काय तयार होतं? तर टिश्यूच्या एकत्र येण्यामुळे ऑर्गन्स फॉर्म होतात, आहे ना. आपल्या बॉडीमधले डिफरंट ऑर्गन्स, जसं आईज असेल, नोज असेल, आपलं ब्रेन असेल, असे ऑर्गन्स कशापासून तयार झालेले आहेत? टिश्यू पासून तयार झालेले आहेत. आता एकसारखं काम करणारे, एकसारखे दिसणारे नाही म्हणू आपण, पण एकसारखंच काम करणारे, एकसारखंच फंक्शन असणारे, एकसारखं ओरिजिन असणारे ऑर्गन्स एकत्र येतात आणि त्यांच्यापासून मग तयार होतो आपला ऑर्गन सिस्टम. आपल्याला माहिती आहे आपल्या बॉडीमध्ये 9-10 अशा सिस्टम आहे, जसं की सर्क्युलेटरी सिस्टम, डायजेस्टिव्ह सिस्टम, याच्यामध्ये भरपूर ऑर्गन्स असतात. जसं की काय की आपण डायजेस्टिव्ह सिस्टमचं एक्झाम्पल पाहू. डायजेस्टिव्ह सिस्टममध्ये भरपूर सारे ऑर्गन्स आहेत, जसं की आपलं माउथ असेल, आपलं माउथ आहे, आपला इसोफेगस आहे, आपलं स्टमक आहे, त्यानंतर स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन हे पार्ट आहेत. आता हे काय झालं? हे ऑर्गन्स आहेत आणि
हे ऑर्गन एकसारखंच काम करतात आणि असे एकसारखं काम करणारे ऑर्गन एकत्र येतात आणि त्यांच्यापासून काय तयार होते, ऑर्गन सिस्टम फॉर्म होते. आपल्या बॉडीमधली ऑर्गन सिस्टम फॉर्म झालेली आहे ना. आणि अशा 9-10 सिस्टम आहे आपल्या बॉडीमध्ये. आता ह्या खूप साऱ्या सिस्टम एकत्र आल्या की मग काय फॉर्म होते, अशा खूप साऱ्या सिस्टम एकत्र आल्या की मग आपली बॉडी फॉर्म होते. तसे हे एक आपल्याला दिलेलं आहे. याची एक छोटीशी बघा हे कसं स्लाईडची पण दिलेली आहे, कसं फॉर्म झालेलं तेच मी असं बोर्डवर सुद्धा नोट डाऊन केलेलं आहे. ठीक आहे. तर आता त्यानंतर आता आपण पुढचा पॉईंट घेऊ. आणखीन आपल्याला काय माहिती सांगितलेली आहे, दी सेल्स आर ऑफ 2 टाइप्स. आता बघा आणखीन एक इम्पॉर्टंट माहिती आपल्याला सांगितली की आपल्या बॉडीमध्ये जवळपास, आता ॲनिमलचीच गोष्ट करतो आपण, सगळेच ॲनिमल आले त्याच्यामध्ये आपण पण आलेलं आहे. ठीक आहे. आपल्याला सांगितलं आहे की सेल जे आहेत ह्या 2 टाईपच्या असतात, 2 प्रकारच्या सेल्स आहेत. मी तुम्हाला आधी पण सांगितलं होतं, तर परत लक्षात ठेवा. एक म्हणजे सोमॅटिक सेल्स और बॉडी सेल्स. पहिल्या प्रकारची सेल सोमॅटिक सेल और बॉडी सेल आणि दुसऱ्या प्रकारच्या जर्म सेल और रिप्रोडक्टिव्ह सेल्स. तर आपल्या बॉडीमध्ये 2 प्रकारच्या सेल्स आहेत. ठीक आहे. कोणत्या कोणत्या आहेत 2 महत्त्वाच्या सेल, सोमॅटिक सेल्स आणि दुसऱ्या रिप्रोडक्टिव्ह सेल्स किंवा जर्म सेल. आता बघा हे फर्स्ट टाईपचे आपण सेल्स बघू. सोमॅटिक किंवा त्याला बॉडी सेल्स असं म्हणतात. जसं की आपल्या कानाच्या, नाकाच्या, डोळ्याच्या, ह्या आपल्या स्किनच्या, ह्या ज्या सगळ्या सेल आहेत यांना सोमॅटिक सेल्स म्हणतात किंवा नावातच आहे बॉडी सेल्स आहे. सोमा म्हणजे काय, सोमा हा ग्रीक वर्ड आहे, त्याचं मिनिंग आहे बॉडी, बॉडीच्या असलेल्या सेल्स. आणि दुसऱ्या प्रकारच्या सेल्स आहेत जर्म सेल्स, ज्याच्यापासून जर्म सेल किंवा ज्याला म्हणतात रिप्रोडक्टिव्ह सेल्स. आणि ह्या रिप्रोडक्टिव्ह सेल्स कोणत्या आहे, तर मुलांमध्ये असलेले स्पर्म, ज्याला आपण मराठीत शुक्राणू म्हणतो, स्पर्म ही सुद्धा एक सेल आहे. त्याचबरोबर मुलींमध्ये असलेले ओहम किंवा एग म्हणतो आपण त्याला, तर ओहम ही सुद्धा एक सेल आहे. तर हे जे स्पर्म आणि ओहम आहेत यांना जर्म सेल्स म्हणतात किंवा रिप्रोडक्टिव्ह सेल्स असं म्हटलं जातं. तर अशा तऱ्हेनं आपल्या बॉडीमध्ये 2 प्रकारच्या सेल्स आहेत. एक म्हणजे ह्या आपल्या सोमॅटिक सेल्स, बॉडी सेल्स, आणि दुसऱ्या म्हणजे मुलगा असला तर स्पर्म आणि मुलगी असली तर ओहम. त्याचबरोबर आणखीन एक लक्षात घ्या की हे स्पर्म आणि ओहम जर सोडले, स्पर्म आणि ओहम जर सोडले तर आपल्या सगळ्या बॉडीमध्ये सोमॅटिक सेल्स आहेत. काय आहेत, सोमॅटिक, सगळ्या सोमॅटिक सेल्स आहेत. स्पर्म जर सोडले, मुलांची गोष्ट जर आपण करत असलो, समजा मुलांमध्ये स्पर्म सोडले, शुक्राणू जर सोडले, तर त्याच्या बॉडीमध्ये सगळं काय, कोणत्या सेल्स आहेत, त्या मुलाच्या बॉडीमध्ये सगळ्या सोमॅटिक किंवा बॉडी सेल्सच आहेत. तर अशा तऱ्हेनं आपला इथे आपल्याला आणखीन एक गोष्ट समजली की आपल्या बॉडीमध्ये 2 टाईपच्या सेल्स असतात. एक सोमॅटिक सेल्स ज्याला बॉडी सेल असं म्हणतात, ज्या पूर्ण बॉडीवर असतात. आपले सगळे वेगळे ऑर्गन्स या सोमॅटिक सेल्सपासून बनलेले आहेत. आणि दुसऱ्या सेल्स आपल्या बॉडीमध्ये आहेत त्या म्हणजे जर्म सेल किंवा रिप्रोडक्टिव्ह सेल्स. आणि जर्म सेल कोणते आहेत, तर स्पर्म आणि ओहम. ही आता एक आणखीन आपल्याला एक गोष्ट लक्षात आलेली आहे. त्यानंतर आता पुढचा पॉईंट, आपण पुढच्या पॉईंटकडे वळू. आणि आपल्याला सांगितलेलं आहे आता हिस्टॉलॉजी म्हणजे काय. आता हिस्टॉलॉजी काय आहे, हिस्टॉलॉजीची काय डेफिनेशन आहे, हे आता पुढच्या पॉईंटमध्ये आपण समजून घेऊ. तर बरंचदा आपण हिस्टॉलॉजी वगैरे हा वर्ड ऐकतच असतो. तुम्ही जेव्हा प्रॅक्टिकल करत असता 11-12ची जेव्हा प्रॅक्टिकल होतं तेव्हा हिस्टॉलॉजी हे असे वर्ड तुम्हाला येतातही. तर हिस्टॉलॉजी म्हणजे काय, तर सगळ्यात आधी याचा मिनिंग तर बघू, मग आपल्याला पूर्णपणे समजून जाईल काय. तर बघा हिस्टॉलॉजी जे आहे हा एक ग्रीक वर्डपासून तयार झालेला वर्ड आहे. तर हिस्टॉस, ग्रीक भाषेमध्ये हिस्टॉस म्हणजे टिश्यू आणि लॉगस म्हणजे स्टडी. आता नावाचं लक्षात आलं असेल तुमच्या, टिश्यूचा स्टडी, जे आपल्या बॉडीमध्ये डिफरंट टाईपचे टिश्यूज आहेत प्रेझेंट, त्याचा स्टडी करणे म्हणजे हिस्टॉलॉजी. आता ऑथराइज डेफिनेशन काय आहे, बुकची डेफिनेशन काय, तर आपल्या बुकमध्ये सांगितलेलं आहे, दी स्टडी ऑफ स्ट्रक्चर अँड अरेंजमेंट ऑफ टिश्यूज इज कॉल्ड हिस्टॉलॉजी. हिस्टॉलॉजी म्हणजे काय की टिश्यूच्या अरेंजमेंट आणि स्ट्रक्चरचा स्टडी. टिश्यू कसे दिसतात, टिश्यूचं कसं स्ट्रक्चर आहे, टिश्यूची कशी अरेंजमेंट आहे, याचा स्टडी करणे म्हणजे हिस्टॉलॉजी. मायक्रोस्कोप खाली एखादा सेक्शन घेतला जातो, एखाद्या ॲनिमलच्या पार्टचा किंवा एखादा प्लॅन्ट असते, त्या प्लॅन्टच्या पार्टचा एखादा रूटचा सेक्शन घेतात किंवा प्लॅन्टच्या एखाद्या स्टेमच्या सेक्शन घेतला जातो आणि मग त्या सेक्शनला ऑब्झर्व केल्या जाते मायक्रोस्कोप खाली. मग तुम्ही काय कशाचा स्टडी करता, ॲक्च्युअलमध्ये त्या टिश्यूजचा स्टडी करतात आणि या टिश्यूजच्या स्टडीलाच आपण हिस्टॉलॉजी असं म्हणतो. मग ते टिश्यू कसे दिसतात, त्या टिश्यूची कशी स्ट्रक्चर आहे, त्या टिश्यूचं कसं अरेंजमेंट आहे, याचा स्टडी करणे म्हणजे हिस्टॉलॉजी आहे. ठीक आहे. तर आणखी आता इथपर्यंत आपल्याला ही डेफिनेशन समजली, हिस्टॉलॉजी वगैरे काय तर क्लिअर झालेलं आहे. आणखीन एक इन्फॉर्मेशन आपल्याला सांगितली आहे, फादर ऑफ हिस्टॉलॉजी. सगळ्यात आधी हिस्टॉलॉजीची सुरुवात करणारा किंवा सगळ्यात आधी ज्यांनी टिश्यू बघितले, हे आणखीन एक इन्फॉर्मेशन तुम्हाला सांगतो बाळांनो. सगळ्यात आधी टिश्यू कोणी बघितले किंवा टिश्यूची डिस्कवरी कोणी केली, तर तो एक फ्रेंच सायंटिस्ट होता आणि त्या फ्रेंच सायंटिस्टचं नाव होतं मरी फ्रँकॉय झेवियर बचत असं ह्या फ्रेंच सायंटिस्टचं नाव होतं. आणि यांनी सगळ्यात आधी टिश्यू ऑब्झर्व केले, टिश्यू शोधून काढले, टिश्यूचा शोध लावला
आणि टिश्यूला टिश्यू हे नाव सुद्धा यांनीच दिलेलं आहे, हे सुद्धा लक्षात ठेवा. कारण मी तुम्हाला सांगितलं टिश्यू हे फ्रेंच भाषेतलं नाव आहे. तर या फ्रेंच सायंटिस्टनी शोधून काढल्यामुळेच ते टिश्यूला जे नाव आहे टिश्यू ते फ्रेंच भाषेतलंच नाव आहे. तर अशा या सायंटिस्टला फादर ऑफ हिस्टॉलॉजी म्हणून ओळखल्या जाते. याला प्रॉपर जर आपण बघितलं तर हा फादर ऑफ ॲनिमल टिश्यू म्हणून ओळखला जातो. तर हे नाव याचं लक्षात ठेवा. काय आहे तर आपल्या बुकमध्ये याच्याबद्दल माहिती पण दिलेली आहे, एक छोट्याशा सेक्शनमध्ये याचा आपल्याला पिक्चर पण दिलेला आहे, एक फोटो पण दिलेला आहे. बघा काय नाव आहे, नो दी सायंटिस्ट. या सायंटिस्टबद्दल जाणून घ्यायचं आपल्याला, जो हा फादर ऑफ हिस्टॉलॉजी म्हणून ओळखला जातो. तर त्याचं नाव आहे मरी फ्रँकोइस झेवियर बेचत. जसं फोटो पण दिलेला आहे बघा. आणि हा सायंटिस्ट आहे 1771 to 1802, म्हणजे हा फार कमी दिवस जगला तसाच. आणि हा फ्रेंच ॲनाटॉमिस्ट होता अँड पॅथॉलॉजिस्ट आणि ॲनाटॉमिस्ट होता. आणि डिस्कवर द टिश्यू, यानी टिश्यू शोधून काढले. ही वॉज नोन ॲज अ फादर ऑफ हिस्टॉलॉजी. हिस्टॉलॉजीचा तो फादर म्हणून ओळखला जातो. हिस्टॉलॉजीची त्यानं सुरुवात केली होती, जे आता आपण आपल्या साध्या कॉलेजमध्ये सुद्धा हिस्टॉलॉजीचा स्टडी करतो, तशा या हिस्टॉलॉजीची सुरुवातच यांनी केली होती. तर असं या सायंटिस्टचं आपल्याला काही माहिती पण दिलेली आहे बाळांनो. ठीक आहे, तेपर्यंत आपण हिस्टॉलॉजीपर्यंत पण आलेलं आहे. आणि आता जे आपल्याला टिश्यूचा स्टडी, आपल्याला हिस्टॉलॉजी तर समजलेलं आहे, आता आपल्याला टिश्यूचा स्टडी करायचा आहे. आपल्या बॉडीमध्ये जे डिफरंट टाईपचे टिश्यूज आहेत त्याचा स्टडी करायचा आहे. आणि ते कोणते टिश्यूज आहेत, ते कुठे कुठे प्रेझेंट आहेत, त्या टिश्यूचं काय काय काम आहे, हे सगळं काही आपल्याला जाणून घ्यायचं आहे. पण त्याच्या अगोदर आपल्याला हे माहीत असलं पाहिजे की आपल्या बॉडीमध्ये कोणते कोणते टिश्यू आहेत, त्या टिश्यूचे काय नाव आहेत. तर बघा, सगळ्यात आधी बेसिक इन्फॉर्मेशन तुमच्या बिलकुल विसरायचं नाही, बिलकुल डोक्यात ठेवायचं आहे. ते म्हणजे ॲनिमल बॉडीमध्ये 4 बेसिक टाईपचे टिश्यू प्रेझेंट आहेत. किती? 4 टाईपचे टिश्यू आहेत आणि 4ही टाईपचे नाव आपण इथे नोट डाऊन केलेले आहे. देअर आर 4 बेसिक टिश्यूज फाउंड इन ॲनिमल्स. ॲनिमल्समध्ये 4 टाईपचे टिश्यू सापडतात आपल्याला. कोणते कोणते आहे? पहिला टिश्यू इपिथेलियल टिश्यू, नाव आपण बरंच ऐकतो, इपिथेलियल टिश्यू वगैरे. आणि त्या दुसरा टाईप आहे टिश्यूचा कनेक्टिव्ह टिश्यू. आणि जो थर्ड आहे तो आहे मस्क्युलर टिश्यू, मसल्स आहे ना त्या मस्क्युलर टिश्यू. त्यानंतर आहे नर्वस टिश्यू, ब्रेनशी वगैरे कनेक्ट असलेल्या त्या नर्वस टिश्यू. तशा प्रकारे 4 डिफरंट टाईपचे टिश्यूज आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट असतात बाळांनो. आता हे लक्षात आलं आपल्या की ॲनिमल्समध्ये म्हणा किंवा ह्युमनमध्ये म्हणा 4 बेसिक टाईपचे टिश्यू प्रेझेंट आहेत. आणि आता आपल्याला या 4 बेसिक टाईपच्या टिश्यूचा स्टडी करायचा, 1 बाय 1 कर आपल्याला सगळं जाणून घ्यायचं आहे. सगळ्यात आधी या प्रत्येक टिश्यूचं आपण काय काय स्ट्रक्चर आहे, ते कुठे प्रेझेंट आहेत आणि त्याचं काय काय फंक्शन आहे, हे सगळं 1 बाय 1 करून आपण समजून घेऊ. तर बाळा, तो सगळ्यात आधी आपण इपिथेलियल टिश्यूचा स्टडी करू. इपिथेलियल टिश्यूजला कॉमनली आपण इपिथेलियम असं सुद्धा म्हणतो. तर इपिथेलियम हा जो आहे, इपिथेलियल हा जो वर्ड आहे, हा एक ग्रीक भाषेतला वर्ड आहे. आणि कसा फॉर्म झालेला आहे बघा, इपी म्हणजे ॲबव आणि थेलियम म्हणजे लेअर ऑफ सेल्स. तर अशा प्रकारे हा वर्ड इपिथेलियल हा वर्ड फॉर्म झालेला आहे. आता आपण बऱ्याचदा ऐकत असतो इपिथेलियल टिश्यू, इपिथेलियम वगैरे. आता हे टिश्यू असतात तरी कुठे प्रेझेंट? फार फेमस टिश्यू आहे बाळांनो, बऱ्याचदा येतात हे टिश्यू. मग कुठे प्रेझेंट असतात? तर आपण याचा आता ऑक्युरन्स समजून घेऊ. कुठे प्रेझेंट आहे आपल्या बॉडीमध्ये. तर बघा, ऑक्युरन्स काय? ऑक्युरन्स याचा इपिथेलियल टिश्यूज फॉर्म अ कवरिंग ऑन इनर अँड आउटर सरफेस ऑफ द बॉडी अँड ऑर्गन. जे इपिथेलियल टिश्यू आहे बाळांनो, ते आपल्या बॉडीमध्ये म्हणजेच ॲनिमलच्या बॉडीमध्ये कुठे प्रेझेंट असतात? तर आपल्या बॉडीच्या बाहेर पण इपिथेलियल टिश्यू प्रेझेंट आहे, बॉडीच्या आतमध्ये पण इपिथेलियल टिश्यू प्रेझेंट आहे. ही आपली जी स्किन आहे, या स्किनमध्ये म्हणजे हे आता आउटर सरफेस झालं आपल्या बॉडीचं, म्हणजे या आउटर सरफेसमध्ये म्हणजे ज्या स्किनमध्ये इपिथेलियल टिश्यू प्रेझेंट आहे, बॉडीच्या आतमध्ये पण इपिथेलियल टिश्यू प्रेझेंट आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल की जसं आता हा एक आपला ऑर्गन आहे, ठीक आहे, हा एक आपला लंग्स आहे असं समजू आपण. या लंगच्या आतमध्ये पण इपिथेलियल टिश्यू तुम्हाला प्रेझेंट दिसतात. तर अशा तऱ्हेनं आपल्या बॉडीच्या आतमध्ये बाहेर इपिथेलियल टिश्यू प्रेझेंट असतात. तर आपल्याला याचा ऑक्युरन्स समजलेला आहे. ठीक आहे. नंतर आता नेक्स्ट पॉईंट काय आहे, तर तो आहे म्हणजे स्ट्रक्चर. इपिथेलियल टिश्यू कशा प्रकारे बनलेले आहेत, त्याचं स्ट्रक्चर कसं आहे. ठीक आहे. तर म्हणजे मायक्रोस्कोप खाली वगैरे जेव्हा तुम्ही बघता तेव्हा ते कसे दिसतात. तर बघा, इपिथेलियल टिश्यूचं स्ट्रक्चर समजून घेऊ. दी सेल्स ऑफ धिस टिश्यू आर कॉम्पॅक्टली अरेंज विथ लिटिल इंटरसेल्युलर मॅट्रिक्स. आता हे जे इपिथेलियल टिश्यू आहे, आता हे टिश्यू आहे, टिश्यू कशापासून बनलेले असतात? सेल्सपासून. आता हे इपिथेलियल टिश्यू ज्या सेलपासून बनलेले आहेत, ते सेल्स एकामेकाला खूप अशा जवळ येऊन चिपकलेले आहेत. कॉम्पॅक्टली अरेंज झालेलं आहे. म्हटलं काय म्हटलं, हे जे टिश्यू आहेत कॉम्पॅक्टली अरेंज, या टिश्यूच्या सेल खूप एकमेकाच्या जवळ आलेल्या, आणि जवळ आल्यामुळे काय झालं, विथ लिटिल इंटरसेल्युलर मॅट्रिक्स, आणि मग त्यांच्या मधात खूप कमी गॅप आहे, जागा आहे, जसं आता मी इथे काढून दिलेलं मी तुम्हाला. ठीक आहे. आता हा आहे इपिथेलियल टिश्यू.
आपण मायक्रोस्कोप खाली बघतो तेव्हा अशा प्रकारे आपल्याला तो टिश्यू दिसेल. कसा दिसेल? हा टिश्यू कशापासून बनलेला आहे? हा टिश्यू बनलेला आहे या खूप साऱ्या सेल्सपासून. मी इथे सेल्स काढलेल्या आहे, ही सेल, ही सेल, ही सेल, ही सेल. या सेल्सपासून हा टिश्यू बनलेला आहे, एपिथेलियल टिश्यू. आणि या सेल खूप एकमेकाच्या अशा जवळ आल्या. जवळ आल्यामुळे काय झालं की यांच्या मधात स्पेस कमी झाली. यांच्या मधात जे मॅट्रिक्स असते ते मॅट्रिक्स खूप कमी आहे, म्हणून काय म्हटलं, विथ लिटिल इंटरसेल्युलर मॅट्रिक्स. या सेलच्या मधात खूप कमी असं मॅट्रिक्स प्रेझेंट आपल्याला दिसते. तर अशा प्रकारे या टिश्यूच्या ह्या सेल्स बनलेल्या असतात. त्यानंतर आता पुढे काय सांगितलेलं आपल्याला, दी सेल्स रेस्ट ऑन नॉन सेल्युलर बेसमेंट मेम्ब्रेन. आता टिश्यू कशापासून बनलेला आहे? टिश्यू बनलेला आहे सेल्सपासून. ठीक आहे. ह्या सेल्स ज्या आहेत ह्या कशावर तरी अरेंज झाले असतील ना, तर ह्या सेल्स ज्याच्यावरती अरेंज झालेल्या असतात त्याला बेसमेंट मेम्ब्रेन असं म्हणतात. तर ही इथे मी शो केलेली आहे बेसमेंट मेम्ब्रेन, आणि ह्या बेसमेंट मेम्ब्रेनवर तुम्हाला ह्या सेल्स दिसतात. ठीक आहे, हे आहेत सेल्स. तर हे इथे लक्षात ठेवा, हे व्यवस्थित स्ट्रक्चर झालं. तर ह्या डायग्राम पण काढून बघा, म्हणजे तुमच्या चांगल्या तऱ्हेनं लक्षात राहील. त्यानंतर आणखी पुढचा पॉईंट काय सांगितले आपल्याला, सेल्स आर पॉलिगोनल, क्युबॉइडल और कॉल्युमिनार इन शेप. आता ज्या हे जे टिश्यू आहेत ज्या सेल्स पासून बनलेले आहेत त्या सेल्स एक तर पॉलिगोनल शेपच्या असतील, एक तर क्युबॉइडल क्यूब सारख्या दिसणाऱ्या असतील, एक तर मग कॉल्युमिनार कॉलम सारख्या त्या सेल्स असतील. जसं इथे काढलं आपण, ह्या सेल तुम्हाला असं कॉलम सारख्या दिसतात. तर इपिथेलियल टिश्यूच्या सेल्स कॉलम सारख्या पण असू शकतात, किंवा मग अशा 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 पॉलिगोनल पण असू शकतात, किंवा अशा क्यूब सारख्या पण सेल्स असू शकतात. तर या टिश्यूमध्ये ज्या सेल्स आहेत त्या अशा पण दिसू शकतात, अशा पण दिसू शकतात, किंवा अशा कॉलम सारख्या म्हणजे कॉल्युमिनार पण अशा सेल्स दिसू शकतात. लक्षात आलं का? त्यानंतर आता पुढचा आणखीन काय पॉईंट सांगितलेला आहे आपल्याला, सिंगल न्यूक्लियस प्रेझेंट ॲट दी सेंटर ऑर ॲट दी बेस. आता ह्या आपल्याला या टिश्यूच्या सेल्स तर माहीत झाल्या. या टिश्यूमध्ये ज्या सेल्स आहेत त्या वेगळ्या वेगळ्या शेपच्या असू शकतात. काहींचा शेप असा असतो, काहींचा असा असतो, काहींचा असा असतो. तर ह्या ज्या सेल्स आहेत या सेल्समध्ये जे न्यूक्लियस आहे ते न्यूक्लियस एक तर सेंटरला असणार, इथे आपण सेंटरला काढलेलं आहे, एक तर बेसला असणार. काय सांगितलं ना, एक तर सेंटरला सिंगल न्यूक्लियस, एकच न्यूक्लियस राहणार, सिंगल न्यूक्लियस प्रेझेंट ॲट दी बेस, बेसला असणार, एक तर मग एक तर सेंटरला असणार, एक तर बेसला असणार. इथे आपण सेंटरला काढलेला आहे. एक तर न्यूक्लियस असं बेसला पण असू शकते, याच्या तळाशी, सेलच्या तळाशी. ठीक आहे, लक्षात आलं. तर असं हे आपल्याला इथे सांगितलेलं आहे. त्यानंतर आणखी पुढचा काय पॉईंट सांगितले आपल्याला, धिस टिश्यूज आर एव्हॅस्क्युलर. हे जे टिश्यूज आहेत, ठीक आहे, इपिथेलियल टिश्यू हे एव्हॅस्क्युलर आहेत. हा वर्ड इथे इम्पॉर्टंट ठेवा लक्षात. एव्हॅस्क्युलर म्हणजे काय किंवा नॉन व्हॅस्क्युलर म्हणजे काय हे वर्ड येत राहतात. तर ज्यांना ब्लड व्हेसल्स सप्लाय केलेले नसतात किंवा जिथे ब्लड सप्लाय झालेला नसतो अशा टिश्यूला आपण अव्हॅस्क्युलर टिश्यू असं म्हणतो किंवा नॉन व्हॅस्क्युलर टिश्यू असं म्हणतो. आता हे दोन वर्ड इथे मी तुम्हाला काढून देतो म्हणजे तुमच्या चांगल्या तऱ्हेनं लक्षात राहील मिनिंग. आता इथे बघा हे दोन मी इथे तुम्हाला वर्ड काढून दिलेले आहेत. एक म्हणजे व्हॅस्क्युलर आणि दुसरा एव्हॅस्क्युलर. ह्या दोघांचा मिनिंग लक्षात ठेवा. बऱ्याचदा हे वर्ड येतात. व्हॅस्क्युलर म्हणजे काय की असं स्ट्रक्चर ज्याला ब्लड सप्लाय गेलेलं आहे, जिथे ब्लड व्हेसल्स आहेत गेलेल्या, म्हणजे ब्लड जिथपर्यंत जाते अशांना आपण व्हॅस्क्युलर म्हणणार. आणि जिथपर्यंत ब्लड पोचत नाही म्हणजे जिथे ब्लड व्हेसल जात नाही त्यांना आपण एव्हॅस्क्युलर असं म्हणतो किंवा यालाच नॉन व्हॅस्क्युलर पण म्हणतात. ते आता हे लक्षात ठेवा. ब्लड सप्लाय झाला असला तर व्हॅस्क्युलर, ब्लड सप्लाय नसेल झाला तर नॉन व्हॅस्क्युलर. जसं आता ह्या टिश्यू आहेत, या टिश्यूमध्ये ब्लड सप्लाय झालेला नसतो म्हणजे याला ब्लड व्हेसल्स अशा जोडलेल्या नसतात. डायरेक्टली या टिश्यूपर्यंत ब्लड व्हेसल्स येत नाहीत. बरोबर, ब्लड व्हेसल्स येत नाहीत म्हणजे आता ह्या ब्लड व्हेसल इथे पोहोचत नाही त्याच्यापर्यंत, म्हणून मग आपण या टिश्यूला काय म्हणणार, या टिश्यूला आपण एव्हॅस्क्युलर टिश्यू किंवा नॉन व्हॅस्क्युलर टिश्यू असं म्हणणार. तर इथे ही गोष्ट लक्षात ठेवा. हा MCQचा पॉईंट सुद्धा आहे. तर इपिथेलियल टिश्यू हे एव्हॅस्क्युलर असतात किंवा नॉन व्हॅस्क्युलर असतात म्हणजे याच्यापर्यंत ब्लड सप्लाय होत नाही, डायरेक्टली याच्यापर्यंत ब्लड जात नाही. हे गोष्ट इथे लक्षात ठेवा. त्यानंतर आता पुढचं आपल्याला समजून घ्यायचं आहे तो म्हणजे फंक्शन काय. तर आपण याचा ऑक्युरन्स पण समजलो, याचं स्ट्रक्चर कसं आहे इपिथेलियल टिश्यूचं हे पण समजलो. आता इपिथेलियल टिश्यू फंक्शन काय करतात, काय फायदा आपल्याला त्या इपिथेलियल टिश्यूचा. तर इपिथेलियल टिश्यूचं फर्स्ट फंक्शन आहे म्हणजे प्रोटेक्शन, संरक्षण करतात ते. जसं आपले स्किन आहे, ठीक आहे, ही इपिथेलियल टिश्यूची बनलेली आहे. तर ही स्किन काय करते, आपलं संरक्षण करते बॉडीचं, आहे ना. तसं इपिथेलियल टिश्यू संरक्षण करतात. त्याचबरोबर आहे ॲब्झॉर्प्शन करणे. जसं की आपलं इंटेस्टाईन आहे, स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन. तर याचे स्मॉल इंटेस्टाईन कशाचं बनलेलं आहे, लार्ज इंटेस्टाईन कसं बनलेलं आहे, इपिथेलियल टिश्यूपासून. आणि स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईनचं काम काय, ॲब्झॉर्ब करणे, फूड ॲब्झॉर्ब करणे. बरोबर आहे, तसं याचं काम आहे ॲब्झॉर्प्शन. त्यानंतर ट्रान्सपोर्ट, गॅसेस वेगळे वगैरे असतील ट्रान्सपोर्ट करणे, कार्बन डायऑक्साईड, त्यानंतर CO2 याचं ट्रान्सपोर्ट करणे. त्यानंतर आहे फिल्ट्रेशन,
फिल्टर करणे, जसं आपलं किडनीचं काम काय, फिल्ट्रेशन. तर किडनीच्या कोणत्या किडनीचे कोणते टिश्यू असतील, इपिथेलियल टिश्यू, आणि इपिथेलियल टिश्यू काय करतात, फिल्ट्रेशन करतात, म्हणजे हे किडनीचे टिश्यू आहे. ठीक आहे. त्यानंतर आहे सिक्रिशन, वेगळे जसं हार्मोन, एन्झाईम सिक्रीट करणे. समजा एखादा ऑर्गन जर सिक्रिशन करत असला तर तो ऑर्गन कशाचा बनलेला आहे, तो ऑर्गन इपिथेलियल टिश्यूपासून बनलेला आहे ना. तर अशा तऱ्हेचं याचं फंक्शन आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर आता पुढचा पॉईंट आहे, देअर आर 2 टाईप ऑफ इपिथेलियल टिश्यू. इपिथेलियल टिश्यू जे आहेत मेनली 2 टाईपचे आहेत. आपण 1 बाय 1 करून इपिथेलियलबद्दल सगळं समजून घेतलं. आता इपिथेलियल टिश्यूचा नेक्स्ट पार्ट म्हणजे इपिथेलियल टिश्यू 2 प्रकारचे आहेत. एक म्हणजे सिंपल इपिथेलियम, दुसरं आहे कंपाऊंड इपिथेलियम. तर हे पण इथे गोष्ट क्लिअर लक्षात ठेवायची आहे. सिंपल इपिथेलियम, कंपाऊंड इपिथेलियम. सिंपल इपिथेलियम म्हणजे काय, तर सिंपल इपिथेलियम जे आहे कन्सिस्ट ऑफ सिंगल लेअर ऑफ सेल्स. एकाच सेलच्या लेअरपासून बनलेले असले तर आपण त्यांना सिंपल इपिथेलियम असं म्हणणार. जसं की आता इथे मी डायग्राम काढलेली आहे, इथे तुम्हाला दिसते सेलची एकच लेअर आहे, म्हणून अशा या टिश्यूला काय म्हणणार आपण, हे जे इपिथेलियम टिश्यू दिसतात हे कसे आहेत, हे सिंपल इपिथेलियम आहेत. त्याच्या अपोजिट काय आहे, कंपाऊंड इपिथेलियम. कंपाऊंड इपिथेलियम कसे बनलेले आहे, कन्सिस्ट ऑफ 2 or more लेअर ऑफ सेल्स. जर एकापेक्षा जास्त सेलच्या लेअर असल्या तर आपण त्यांना कंपाऊंड इपिथेलियम असं म्हणणार. जसं की आता फॉर एक्झाम्पल बघा, ह्या मी इथे काय काढल्या, ह्या अशा सेल काढल्या. ठीक आहे. ह्या एक सेलची लेअर, त्यानंतर आणखीन एक सेलची लेअर. ठीक आहे. अशी सेलची लेअर, त्याच्यावर आणखीन जर सेलची लेअर असली तर ह्या कशा प्रकारच्या सेल झाल्या, तर हे कशा प्रकारचे टिश्यू झाले, हे कंपाऊंड टिश्यू झाले. आणि एकच लेअर असली तर सिंपल इपिथेलियम, आणि जास्त लेअर असल्या सेलच्या, एक लेअर, दुसरी लेअर, तिसरी लेअर, जास्त सेलच्या लेअर असल्या तर कंपाऊंड इपिथेलियल सेल्स. आता या दोघांचाही आपल्याला डिटेलमध्ये स्टडी करायचा आहे. सिंपल इपिथेलियम सगळ्यात आधी समजून घेऊ, कुठे असतात, काय असतात, किती प्रकारचे आहेत, त्याचं काय स्ट्रक्चर आहे, काय फंक्शन आहे. त्यानंतर कंपाऊंड इपिथेलियम कुठे आहेत, कसे आहेत, कसं स्ट्रक्चर आहे, काय फंक्शन आहे, हे सगळं काही डिटेलमध्ये 1 बाय 1 करत समजून घेऊ आपण. सगळ्यात आधी तर सिंपल इपिथेलियमचा आपण स्टडी करू. तर बाळांनो, इपिथेलियल टिश्यू जे आहे 2 टाईपचे आहे. एक आहे सिंपल इपिथेलियम आणि दुसरा आहे कंपाऊंड इपिथेलियम. तर सिंपल इपिथेलियम आपण कशाला म्हणतो, सिंपल इपिथेलियम म्हणजे जे टिश्यू एकाच सेलच्या लेअरपासून बनलेले असले तर आपण त्यांना सिंपल इपिथेलियम टिश्यू असं म्हणतो. आता हे सिंपल इपिथेलियल टिश्यूचे आपल्याला 7 टाईप दिलेले आपल्या बुकमध्ये, आणि या 7 टाईपचा आपल्याला स्टडी करायचा आहे. तर कोणते आहेत ते सिंपल इपिथेलियल टिश्यू, जसं की स्क्वेमस इपिथेलियल टिश्यू, क्युबॉइडल इपिथेलियल टिश्यू, किंवा कॉल्युमनार इपिथेलियल टिश्यू, किंवा कॉल्युमनार इपिथेलियम असं पण म्हणतात त्याला. त्यानंतर आहे सिलिएटेड इपिथेलियल टिश्यू, ग्लँड्युलर इपिथेलियम टिश्यू, सेन्सरी इपिथेलियल टिश्यू, जर्मिनल इपिथेलियल टिश्यू. तर हे जे सगळे आहेत हे 7 टाईपचे, तर हे सगळे आहेत सिंपल इपिथेलियल टिश्यू आहेत. हे सगळे काय आहेत, सिंपल इपिथेलियल टिश्यू, म्हणजे हे सगळे एकाच सेलच्या लेअरपासून बनलेले असणार. आता 1 बाय 1 करत आपल्याला सगळ्यांची माहिती बघायचं आहे. प्रत्येकाचं आपल्याला हे स्ट्रक्चर काय आहे, प्रत्येकाचं ऑक्युरन्स काय आहे, फंक्शन काय, सगळं 1 बाय 1 करून समजून घेऊ. तर सगळ्यात आधी आपण स्क्वेमस इपिथेलियल टिश्यूचा स्टडी करू. तर बाळांनो, आपल्याला इथे समजलं की इपिथेलियल टिश्यू जे आहे हे 2 टाईपचे आहे. एक आहे सिंपल आणि दुसरं आहे कंपाऊंड इपिथेलियल. तर सगळ्यात आधी आपण सिंपल इपिथेलियल टिश्यूचा स्टडी करायचा आहे. सिंपल इपिथेलियल टिश्यू पण भरपूर प्रकारचे आहेत. त्यातला फर्स्ट जो टाईप आहे सिंपल इपिथेलियमचा तो आहे स्क्वेमस इपिथेलियल टिश्यू. तर स्क्वेमस इपिथेलियल टिश्यू कुठे प्रेझेंट असतात, त्याचं काय स्ट्रक्चर आहे, काय फंक्शन आहे, हे सगळ्यात आधी समजून घेऊ. तर फर्स्ट टाईप आपल्याला सिंपल इपिथेलियलचा शिकायचा आहे आणि तो आहे स्क्वेमस इपिथेलियल टिश्यू. सगळ्यात आधी आपण याचं स्ट्रक्चर काय आहे ते बघू. तर काय स्ट्रक्चर आहे, तर हे आहे टिश्यू, आणि टिश्यू कशापासून बनलेले असतात, सेल्सपासून. सेलचा गुच्छा म्हणजे टिश्यू. दी सेल्स ऑफ दिस टिश्यू आर फ्लॅट. कशा, सगळ्यात आधी आपल्याला सांगितलं की जे स्क्वेमस इपिथेलियल टिश्यू आहेत त्याच्यामधल्या ज्या सेल्स आहेत त्या कशा आहेत, फ्लॅट आहेत, चपट्या सेल्स आहेत. त्यांना आपण फ्लॅट म्हणजे काय, चपटा असणे, चपट्या सेल्स आहेत. त्याचबरोबर थिन आहेत, पातळ आहेत त्या सेल्स. त्याचबरोबर आहे पॉलिगोनल त्याचा शेप आहे. कसा शेप आहे, पॉलिगोनल त्याचा शेप आहे. तर हे जे टिश्यू आहेत ज्या सेल्स पासून बनलेले आहेत त्या सेल्स एक तर फ्लॅट आहेत, थिन आहेत आणि पॉलिगोनल आहे. पुढे सांगितलेलं आहे सेल्स ऑफ धिस टिश्यू फिट टुगेदर लाईक अ टाइल्स ऑफ फुटपाथ, हेन्स इट इज कॉल्ड पेवमेंट इपिथेलियम. आता या टिश्यू मधल्या ज्या सेल्स आहेत बाळांनो, हे जे स्क्वेमस इपिथेलियल टिश्यू आहे याच्यामधल्या ज्या सेल्स आहेत त्या एकामेकाला अशा प्रकारे जुळलेल्या आहेत की त्यांच्याकडे बघितल्यानंतर आपल्याला त्या फुटपाथवरच्या ज्या टाईल्स असतात ना, फुटपाथवर तुम्ही चालता बघा, एक मोठा असा रस्ता गेलेला असतो, त्याच्या शेजारी छोटे लोकांना पायी चालायला रस्ते असतात आणि त्या रस्त्यावर त्याला फुटपाथ म्हणतो आपण.
फुटपाथवर ते भिकारी वगैरे बसलेले असतात. तर ते आता भिकारी बसलेला ॲक्च्युअलमध्ये ती लोकांना चालायसाठी जागा असते. एक गाडी धावायला, मोठ्या कार धावायला, बाईक धावायला एक रस्ता असतो आणि लोकांना पायी चालायला एक रस्ता असतो, त्याला आपण फुटपाथ म्हणतो. त्या फुटपाथवरच्या तुम्ही टाईल्स बघा है ना, त्याला आपण पेवर ब्लॉक्स असं म्हणतो आहे ना. ते ब्लॉक्स बसवलेले असतात, खूप सारे ब्लॉक्स एकत्र आणतात, त्याच्यापासून ते फुटपाथ तयार करतात. तर ते फुटपाथ जे आहेत त्या फुटपाथकडे म्हणजे या टिश्यूकडे बघून आपल्याला त्या फुटपाथची आठवण येते. या टिश्यूमधल्या ज्या सेल्स आहेत त्या फुटपाथसारखे एकमेकाला चिपकलेल्या आपल्याला दिसतात. तर हे टिश्यू बघितले की त्या फुटपाथची आठवण येते, म्हणून आपण त्याला नाव दिलेलं आहे. बघा काय नाव दिलेलं आहे, म्हणूनच काय म्हटलं, टाईल्स ऑफ फुटपाथ, हेन्स इट इज कॉल्ड पेवमेंट इपिथेलियम. त्याला पेवर ब्लॉक म्हणतो आपण. फुटपाथवर ज्या टाईल्स जोडतात ना, तुम्ही फुटपाथवर गेले की त्या ज्या टाईल्स जोडलेल्या असतात त्याला पेवर ब्लॉक म्हणतात. तर त्याच्यावरूनच याला पेवमेंट इपिथेलियम असं नाव पडलेलं आहे. याच्यावर पण क्वेश्चन पडू शकतात तुम्हाला, त्यामुळे हे इंटरेस्टिंग गोष्ट आहे. त्यानंतर आता पुढे काय सांगितलेलं आपल्याला, पुढे आपल्याला सांगितलेलं आहे स्पेरिकल ऑर ओव्हल न्यूक्लियस प्रेझेंट ॲट दी सेंटर ऑफ सेल्स. आता ह्या सेल्स, या टिश्यूमधल्या ज्या सेल्स आहेत त्याचं न्यूक्लियस कसं आहे, तर ते स्पेरिकल आहे, गोल आहे, एक तो ओव्हल आहे आणि प्रेझेंट ॲट दी सेंटरला प्रेझेंट आहे. जसं आता इथे मी काढलेलं आहे, तुम्हाला ही डायग्राम दिसेल. ही आहे स्क्विमस इपिथेलियल टिश्यूची डायग्राम. तर या टिश्यूच्या सेल्स कशा आहेत, ह्या चपट्या आहेत, थीन आहेत, फ्लॅट आहेत आणि याच्यामध्ये जे न्यूक्लियस आहे ते सेंटरला आहे ना. एकच न्यूक्लियस आहे, सेंटरला आहे आणि न्यूक्लियस कसं आहे, स्पेरिकल आहे, गोल आहे किंवा ओव्हल आहे. तर ही इथे याचं स्ट्रक्चरचं आपण माहिती घेतलेली आहे. आता स्ट्रक्चर पण समजलं आपल्याला. आता हे स्क्विमस इपिथेलियल टिश्यू असतात तरी कुठे, म्हणजे याचं ऑक्युरन्स काय आहे, तर ऑक्युरन्स पण समजून घेऊ. ब्लड व्हेसल जे आहेत आपल्या, रक्तवाहिन्या म्हणतो आपण मराठीत त्याला, त्या ब्लड व्हेसल्समध्ये स्क्विमस इपिथेलियल टिश्यू असतात. त्याचबरोबर अल्विओलाय जे असतात, आपल्या लंग्स असतात ना, त्या लंग्सच्या आतमध्ये असं अंगुराचा जो गुच्छ असतो तसा गुच्छासारखं एक स्ट्रक्चर आहे. तर त्याला अल्विओलाय असं म्हणतात. तर त्या लंग्सच्या आतमध्ये ज्या अल्विओलाय आहे त्या अल्विओलाय कोणत्या टिश्यूपासून बनलेला आहे, त्या स्क्विमस इपिथेलियल टिश्यूपासून बनलेला आहे. तेही लक्षात ठेवा. तर लंगच्या आतमध्ये पण काय आहे, स्क्विमस इपिथेलियल टिश्यू आहे. त्याचबरोबर सिलोम, आपली बॉडी कॅव्हिटी, जसं की डायजेस्टिव्ह कॅव्हिटी, थोरॅसिक कॅव्हिटी, या कॅव्हिटीच्या आतमध्ये पण स्क्विमस इपिथेलियल टिश्यू आहेत. तर आपल्याला समजलं आता याचा ऑक्युरन्स कुठे कुठे प्रेझेंट आहेत. आता लास्टमध्ये म्हणजे याचं फंक्शन काय आहे, तर फंक्शन आहे ॲब्झॉर्प्शन, त्यानंतर आहे प्रोटेक्शन करणे, त्यानंतर आहे सिक्रिशन, ट्रान्सपोर्ट, असे वेगळ्या टाईपचे फंक्शन हे स्क्विमस इपिथेलियल टिश्यू करतात. तर त्याची ही डायग्राम पण आपण काढलेली आहे. हे आहे स्क्विमस इपिथेलियल टिश्यूची डायग्राम. ह्या त्याच्या सेल्स, ही बेसमेंट मेम्ब्रेन. आणि आपल्याला माहिती आहे स्क्विमस इपिथेलियम टिश्यू हे सिंपल टिश्यू आहे, म्हणून आपण सिंपल टिश्यू कसे असतात, सिंपल इपिथेलियल टिश्यू हे एकाच लेअरपासून बनलेले असतात सेलच्या, म्हणून सेलची इथे एकच लेअर दाखवलेली आहे आपण, है ना. तर आपल्या बुकमध्ये पण डायग्राम दिलेली आहे बघा, ती डायग्रामची प्रॅक्टिस करा, तुम्हाला दिसेल ही स्क्विमस इपिथेलियल टिश्यूची डायग्राम आहे. तर डायग्राम पण ऑब्झर्व करा. तर इथे बाळांनो आपण हा सिंपल इपिथेलियमचा फर्स्ट टाईप आपण कंप्लीट केला. तर बाळांनो सिंपल इपिथेलियमचा आणखीन एक टाईप आहे, तो आहे क्युबॉइडल इपिथेलियल टिश्यू. क्युबॉइडल इपिथेलियल टिश्यूचं पण आपण स्ट्रक्चर, ऑक्युरन्स आणि त्याचं फंक्शन समजून घेऊ. सगळ्यात आधी तर क्युबॉइडल इपिथेलियल टिश्यूचं स्ट्रक्चर कशा प्रकारचं आहे, तर बघा, सेल्स ऑफ धिस टिश्यू आर क्युबॉइडल शेप विथ स्पेरिकल न्यूक्लियस ॲट सेंटर. आता हे जे क्युबॉइडल टिश्यू आहेत, क्युबॉइडल इपिथेलियल टिश्यू, तर हे ज्या सेल्सपासून बनलेले आहेत त्या सेल्स ज्या आहेत त्या क्युबॉइडल शेपचे आहेत. कसं आहे त्यांचा शेप, कसा आहे, क्यूबसारखा. क्यूब माहिती आहे तुम्हाला, तुम्ही खेळता असा, त्या क्यूबसारख्याचा शेप आहे, म्हणून या टिश्यूंना क्युबॉइडल इपिथेलियल टिश्यू असं म्हणतात. तर इथे आणखी तुम्हाला एक ट्रिक सांगतो बाळांनो, नाव लक्षात ठेवायची. बघा आता क्युबॉइडल इपिथेलियल टिश्यू आहे ना, तर या टिश्यूच्या ज्या सेल्स आहेत त्या कशा असतील, क्यूबसारख्या आहेत. तुम्ही आणखी एक नाव वाचणार, कॉल्युमिनार इपिथेलियल टिश्यू. तर कॉल्युमिनार इपिथेलियल टिश्यूमध्ये ज्या सेल्स आहेत त्या कॉलमसारख्या आहे, म्हणून त्यांना कॉल्युमिनार इपिथेलियल टिश्यू असं नाव दिलेलं आहे. तर इथे पण तुम्ही हा गेस करू शकता. तर इथे आता हे नाव लक्षात ठेवा, तुम्हाला सिंपल जाईल की क्युबॉइडल इपिथेलियल टिश्यूमध्ये जे टिश्यू आहेत त्याच्यामध्ये ज्या सेल्स आहेत त्या कशा आहेत, क्यूबसारख्या दिसणाऱ्या, त्याचा शेप आहे, क्यूबसारख्या दिसतात. त्याचबरोबर स्पेरिकल त्याच्यामध्ये न्यूक्लियस आहे आणि ती न्यूक्लियस सेंटरला आहे. आता इथे डायग्राम पण आपण काढलेली आहे, एक क्युबॉइडल इपिथेलियलच्या स्ट्रक्चरची डायग्राम आहे इथे काढलेली, आपल्या बुकमध्ये पण दिलेली आहे. तर आता हे आहे क्युबॉइडल इपिथेलियल टिश्यू आणि ह्या टिश्यूच्या ह्या आहेत सेल्स. तर सेल्स कशा आहेत, क्यूबसारख्या दिसतात, म्हणून याने क्युबॉइडल इपिथेलियल म्हटलं. आणि याच्या आतमध्ये न्यूक्लियस आहे, स्पेरिकल गोल गोल न्यूक्लियस आहे आणि ते सेंटरला आहे, बरोबर, इथे दाखवलं आपल्याला. आता इथे काढलेलं पण आपण, ह्या सेल्स आहेत, या सेलचं न्यूक्लियसच्या कात सायटोप्लाझ्म वगैरे असतो. त्यानंतर ज्या सेल्स असतात टिश्यूच्या त्या कशावर तरी
आधार घ्यावा लागते ना उभं राहायला, तर त्याला आपण बेसमेंट मेम्ब्रेन असं म्हणतो. तर हे आहे खाली बेसमेंट मेम्ब्रेन दाखवलेली. आपल्या बुकमध्ये पण डायग्राम आहे त्याची क्युबाइड एपिथेलियल टिश्यूची, तर ती पण बघून घ्या, तुम्हाला त्याच्यामध्ये पण दिसतील हे सगळे पार्ट. तर हे तर आपण याचं स्ट्रक्चरचं स्टडी केला, स्ट्रक्चरचं ऑब्झर्वेशन केलं, मायक्रोस्कोप खाली बघितलं तुम्ही क्युबाइडल टिश्यू, तर अशा प्रकारे दिसतात. त्यानंतर आता याचं ऑक्युरन्स कुठे आहे, क्युबाइड एपिथेलियल टिश्यू आहे कुठे प्रेझेंट, तर बघा इट इज फाउंड इन पँक्रियाटिक डक्ट, सलायवरी डक्ट. पँक्रियात जो आहे आपला त्याची जी ट्यूब आहे डक्ट आपण शिकलेलं आहे, तर त्या डक्ट कशापासून बनलेल्या आहेत, क्युबाइड एपिथेलियल टिश्यूपासून. सलायवरी डक्ट, आपला सलायवा जी आपली लाळ आहे आपल्या माउथमध्ये येते, कशामुळे येते, सलायवरी डक्टमुळे. छोट्या ट्यूब, त्या ट्यूब कशाच्या बनलेल्या आहे, स्क्विमस एपिथेलियल टिश्यूपासून बनलेल्या आहे. त्याचबरोबर पीसीटी अँड डीसीटी ऑफ नेफ्रॉन्स आपण हे पण शिकलो. पीसीटी म्हणजे प्रॉक्झिमल कन्व्होल्युटेड ट्यूब्यूल आणि डीसीटी म्हणजे डिस्टल कन्व्होल्युटेड ट्यूब्यूल. आपला हे झालेलं आहे ऑस्मो रेग्युलेशन या चॅप्टरमध्ये. तर नेफ्रॉनचे हे पार्ट आहेत, आपल्या किडनीमध्ये जे नेफ्रॉन्स आहेत त्या नेफ्रॉनचे हे पार्ट आहेत. तर त्या नेफ्रॉन्स, हे जे नेफ्रॉन्स आहेत हे कशाचे बनलेले आहे, या क्युबाइडल एपिथेलियल टिश्यूपासून. लक्षात आलं आता हे कुठे कुठे सापडतात. त्यानंतर आहे बळांनो पुढे याचं फंक्शन, लास्ट पार्ट. त्याचं फंक्शन आहे ॲब्झॉर्प्शन अँड सिक्रिशन, ॲब्झॉर्ब करणे आणि सिक्रिट करणे हे याचं फंक्शन आहे या टिश्यूचं. तर इथे बळांनो आपण सिम्पल इपिथेलियल टिश्यूचे 2 टाईप्स कंप्लीट केले. आता त्यानंतर याचे जे राहिलेले टाईप्स आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये कंटिन्यू करणार आहोत. तर भरपूर साऱ्या डायग्राम काढून बघा बाळांनो, या टिश्यूची रिलेटेड चांगला अभ्यास करा, खूप सारे MCQ सॉल्व करा आणि आपल्या ॲपमध्ये ज्या रेग्युलर टेस्ट होतात त्या रेग्युलर टेस्ट द्या, तुम्हाला त्याचा प्रचंड फायदा होणार आहे. थँक्यू व्हेरी मच.